आणि संसाराचा दारुण जो भेटलाची हरीशिनू तो ज्ञानदानी सकळनो भजिते गुरु. आज या ठिकाणी पहिलाच वर्षी हरिभक्त परायण सखुबाई शंकर पाटील यांची सेवा करण्याचा योग मला मिळाला. वास्तविक बरेच महात्मे सेवा करून या आईचे हरिभक्त परायण गुरुवारी अनंत महाराज म्हात्रे अनंत महाराज पाटील ही मुलगा आहे. हरिभक्त परायण गंगा भगवती इंदिराबाई पाटील नाहे मुलगी आहे. गंगा भगवती हरिभक्त परायण लक्ष्मी भगवान पाटील शिडूल मुलगी आहे. सौभाग्यवती अनुषाया दिनकर पाटील करवले मुलगी आहे. हरिभक्त परायण कुमार रवींद्र गुरुनाथ पाटील नाते. हरिभक्त परायण युवा कीर्तनकार अमित अनंता पाटील नाते. हरिभक्त परायण संगीत सम्राट सागर अनंता पाटील हे नाते. सौभाग्यवती अनिता विशाल घरात पापडीचा पाडा हे नाते. आणि हरिभक्त परायण गुरुवर्य प्रभाकर महाराज भगत यांची सून आणि या आईची नात सपना रोशन भगत. हा सगळा शोकाकुल परिवार. तसं जर बघितलं नुसतं एवढाच परिवार शोकाकुल नसतो, नाही का? शोकाकुल म्हणजे या देहाशी ज्याचा संबंध आलेले ते सर्व शोकाकुल. शेजारी असतील, मैत्रिणी असतील, सगळे सोयरे असतील, सगळे. आजचा तसा दिवस जर बघितला, काय निवडून दिलं मला माहित नाही, पण दिला. देतानाही सांगितलं आमची आमची तारीख खाली आहे, तुम्ही 8वा मत सुद्धा म्हणून 8 तारीख दिली. युवा कीर्तनकार अमित महाराजांचा फोन आला. मी ऍक्च्युली गावाला जात होतो, रस्त्यात रेंज कमी असते. त्यांना म्हटलं शनिवार द्या, पण देवाचे आले देवाजीच्या मनात. शनिवार आमचे अध्यक्ष तुकाराम महाराज गुरुवारी यांची सेवा होती, त्यांना लग्न होती म्हणून त्यांनी नाही दिली. ते माझं कारण मी आलो लगेच परत गेलो, म्हणजे ती सेवा घेऊनही काय उपयोग झाला. आजची जी सेवा आहे आईच्या उतरायचं आहे. वास्तविक जर बघितलं, तुम्ही बऱ्याच वेळा येणं झालं, आईचं दर्शनही झालेलं आहे. आणि आज जागतिक मातृ दिवस आहे. जागतिक मातृ दिवस सुरुवात कुठून होते? आईपासून. येतो आईपासून सुरुवात. आपल्याला हे जग आईमुळे, आणि ज्या वेळेला आपण आईच्या उदरामध्ये असतो त्यावेळेला पहिली चावल लागते ती आईला. आणि तिथंच आपण नमस्कार आठवीनं पाय हा माझा नवस रात्रंदिवस आणि मग तिथून सुरुवात होते. मग आई हे खाते, ते घेऊ नको, ते कमी सगळं. मग ज्या वेळेला अत्यंत वेदना होतात, आपल्याला जगात एंट्री करतो, आणि जगात एंट्री केल्यानंतर जे काही आपण आईच्या उदरातून आल्यानंतर धरणी वायू लागता स्मरण दुसरे तत्वता ओळखू लागे माता पिता सोहम सोहम. वास्तविक हे जग त्या माऊलीमुळे दिसत. म्हणून त्या माऊली आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. बालपणे मी खेळत खेळत दिसत होतो ताना. अमृतामुनी गोड पाजिला पाना. तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची जाणीव मजला नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. आई ईश्वराने ज्या वेळेला विनंती केली, प्रत्येक घराघरात मी येऊ शकत नाही म्हणून आईची निर्णय. आत्मा हा ईश्वर. वास्तविक शास्त्राच्या विचाराने जर विचार केला तर आई हे 5 प्रकारची आई आहे. राज्य राजाची पत्नी, गुरुची पत्नी, मित्राची पत्नी
आपली आई आणि सासू आई असे 5 आया आहेत. बाकीच्या आया सोडून पण या ज्या 2 आया असतात प्रत्येक जन्माला आई वडील वेगवेगळे असतात. पण ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्याला सांभाळले, ज्या आईच्या उदरामध्ये आल्यानंतर आईने आपल्याला 1 दिवस 4 दिवस 6 महिने 12 दिवस 15 वर्ष कितीतरी वर्षापर्यंत आपल्याला दूध पाजलं. ते दूध नसा नसामध्ये भिनत आणि ते दूध असं भिनतं की या जो देह हा देह किती वर्षापर्यंत जगत असल्यानंतर ठोकर लागते तेव्हा त्याच्या ओठातून फक्त आई शब्द आई काय. आता खानदेशामध्ये एक कविता होती. त्या कविता म्हणजे सुभाषकारांनी म्हटलेली कविता होती ती. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा पाणी नाही पाजिले. एकदम सुरेख अशा पद्धतीने ते गायन केले. वास्तविक जर बघितलं आई जिवंत असताना जी सेवा केली जाते ती फार महत्त्वाची. हल्ली फॅट निघालंय, क्षमा मागतो तुमच्याकडे नाही येते आमच्या खानदेशी गोष्ट. ज्यांनी आई वडिलांना कधी बघितलंच नाही, ज्यांनी आई वडिलांना कधी सांभाळलंच नाही, अशा व्यक्तींना ज्यावेळेला घरामध्ये सुना आणि मुलं येतात ना तेव्हा ते कीर्तन प्रवचनाला जातात तेव्हा आईचं महत्व जास्त नंतर का तर आपल्याला यांनी सांभाळावं. ही वस्तुस्थिती हा वास्तविक तसं नाही. तुम्ही जे पेरा ते नियती कोणाला सोडत. सगळे उपकार निघतात, सगळे उपकार फिटू शकतात. पायच्या ऋणातून उपकार जशी एक आई तशी अजून एक आई. हा आता बापही 5 प्रकारचे सांगितले लक्षात घ्या. जन्म देणारा, पालन करणारा, उपयन करणारा, ज्ञान देणारा आणि जन्म मृत्यूच्या पलीकडे सोडणारा किंवा भय निवारण करणारा. आता याच्यामध्ये संत महात्मे असे असतात की ते भय निरसन करतात. भागवताची सुरुवात आहे आहार निद्रा भय म्हणून सर्व योनीशी समजतात नाही का. सर्व योनीशी पण भय निर्माण दुरुस्त करणारा. आता कशासाठी हा जन्म घ्या म्हणते महाराजांनी ओवी कुठली घेतली. चालले कुठे, मी कुठेही जाणार नाही, मी इथंच आहे. सकळ तीर्थाची या तुझी लक्षात घ्या. जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीर लोणी. वास्तविक आपली सगळ्या देशांमध्ये आपल्या देशाचं नाव भारत माता आहे. पूर्वजांनी सुरुवात करताना काय सांगितलं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. पहिले मातृदेव भव. आईचंच वर्णन सगळ्या ठिकाणी केले, बाकी कोणाचंच वर्णन केलं. कारण ही वस्तुस्थिती अशी आहे की बघा आईचा भाव कसा असतो सांगतो मी तुम्हाला. भाव कसा असतो कारण इकडे भाव नसेल तर देव पण कळत नाही. भावाकडे एरविनाकडे करते लावले पैसे. गावातून फिरून आलेल्या मुलाला जर कधी डोक्यावरून आईने हात फिरवला त्याला वात्सल्य भाव. बरोबर. गावातून फिरून आलेल्या मुलाच्या डोक्यावर जर हात फिरवला त्याला वात्सल्य भाव. आणि तोच नावी डोक्यावरनं हात फिरवतो त्याला म्हणतात 100 रुपये भाव म्हणतात. किती फरक आहे भाव. हा भाव आपल्याला जो भाव आहे तो वात्सल्य भाव आहे. आणि याच पद्धतीचा अजून एक हात फिरला जातो. कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. हा जो हात फिरवला जातो तो गुरुवार्यांचा हात फिरवतो, गुरुमाऊली म्हणतात. आणि गुरुमाऊली ज्या वेळेला मस्तकावर हात फिरवते त्याला जन्म मृत्यूच्या पलीकडचं जे अगाध ज्ञान आहे ते त्या ठिकाणी उत्पन्न करू. सुरुवातच आपण अशी केली. आठवीन पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांढरन एक वेळ करी या दुःखावे दुरिताचे जाळे उगवूया. किती सोपं आहे, किती सोपं आहे नाही का. आणि ही वस्तुस्थिती ज्या वेळेला निदर्शनास येते बघा. आईची उपमा देताना आईचं प्रेम घेताना भगवंताने अवतार घेतला त्याला सुद्धा 2 ठिकाणी जावं लागलं. देवकीच्या उदरामध्ये आले आणि यशोदेच्या घरी दूध प्यायला. आईचं प्रेम आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपल्याला वस्तुस्थितीचं ज्ञान होत. इकडे देवाला पण आपण होता कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माता नाही का. ज्ञानेश्वर माऊलीला पण आई म्हणते.
साधकांचा माय बाप दर्शने हरी ताप. ज्ञानोबा माझा किती किती सोपं आहे. वेदांना सुद्धा बाप नाही. ब्रह्माचा बोला फिटा किती सोपं. बाप म्हटले गेले बाप. वास्तविक आईची भूमिका आज मातृ दिवस आहे, जागतिक मातृ दिवस. आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवना आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती त्यांनीच दिला आधार. आई माझी मायेचा सागर. इतकं बेंबीच्या देठापासून ह्या गोष्टी कळतात. ज्या वेळेला बेंबीचा देठ तुटतो त्यावेळेला सकाळ विठ्ठल म्हणतो. आणि बेंबीचा देठ कोणी तोडला? माय मावशी आयाने तोडला. हॉस्पिटलमध्ये कोणी तोडला. पण जोपर्यंत बेंबीच्या देठापासून ओरडलो नाही तोपर्यंत आईच्या हाडामाळशाच्या रक्ताच्या शरीरामध्ये दुधाची उत्पत्ती झाली. तो ज्या वेळेला माझा जन्म झाला त्यावेळेला मला पाण्यात टाकलं आणि पाचवा जो पंचमहाभूतांपैकी जो पाचवा वायू असतो तो प्रवेश करतो या पिंडामध्ये. तेव्हा माझी जी बोंब टोकली घेतली तेव्हा माझ्या आईच्या हाडामासामध्ये दुधाची उत्पत्ती झाली आणि प्रेमाची उत्पत्ती झाली. अल्लड वयाच्या आई. मात्र दिवस या अल्लड वयाच्या आईच्या शरीरात बदल झाला. जे रक्ताच्या गाठीवरती त्या दुधात रूपांतर झालं आहे की नाही. आता विषय असा आहे की जी माझी आई आहे, जी माझी ब आहे, सुरकुत्या पडलेली माझी बचा चेहरा बघितल्यानंतर मला तिच्या मायेची आठवण आहे. जेवढा चेहऱ्यावर सुकृत आहे तेवढी तिची माया आगाध होती. ही लक्षात घ्या. आणि ही माझी जी ब आहे किंवा माझी जी आई आहे, ती आई कितीही वयाची असेल तरी तिला पहिला मुलगा कसाही वयस्कर असला तरी तो आपला लहानच असतो असंच वाटत. वस्तुस्थिती बघा. आईच्या हाडामासाच्या रक्तामध्ये दुधाची उत्पत्ती होते. आता ही झाली आपली आई, जिने हा पिंड दिला. आता जन्म मृत्यूच्या पलीकडे नेणारी गुरु माऊलीचा जरा विचार करा. गुरु माऊली सुद्धा असं एक रसायन होते. त्या रसायनामधून जे दूध तयार होतं ते दूध सुद्धा शेवटच्या श्वास पर्यंत चालू असतं. पिता आला पाहिजे. माझं म्हणणं 9वा अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की निवृत्तीनाथांच्या कृपेने मी असं दूध पितो 17 विचेस्तना देसी अनु हाताचा अल्लरुगासी समाधी बोधे बुजोशी बुजावोनी. कसं आहे सांगा बरं. जावे त्याच्या वंशाच्या बाजूने. काठावर उभं राहून मी पाणी किती खोल हे कधीच सांगू शकत. आईचा पाना पिलेलं दूध किंवा आईचं दूध आज कितीही निर्मळ मांगल्य आहे याची आजपर्यंत डेअरी उघडलेली नाही. तुम्ही म्हशींच्या कल्प बघाल, म्हशींचे गोटे बघाल, पण आईच्या दुधाची सर आजही येते आणि येणारी नाही. तसंच सद्गुरूच्या दुधाची सर आजही येत नाही. पण ते सद्गुरू तसं पाहिजे. हृदय सम्राट श्रीपाद बाबा म्हणायचे पाजी प्रेम पाना मुखा घालून यास्तना. वास्तविक मी क्षमा मागतो. गायन सम्राट आमचे सागर महाराज समोर गायन करण्याचा प्रयास करते. वास्तविक गाण्याचा माझा काही संबंधच नसतो. या तोडतो म्हणतो आपलंच घर आहे. कारण बची सेवा माझ्या नशिबात आहे की नाही. आणि वस्तुस्थिती जर मी बघितलं सकळ तीर्थाची अधुरी ज्यावेळेला पहिला मान देण्यात आला अग्रपूजेचा किंवा सगळ्या विश्वामध्ये पूजा कोणाची करावी पहिले असा मान दिला गेल्यानंतर त्यावेळेला ठरवलं गेलं की विश्व प्रदक्षिणा करू. कार्तिक निघाले मोराच्या याच्यावर. आमचे गणपती बाप्पा आई वडिलांना उभं केलं, तीर्थ प्रदक्षिणा केल्या. सकाळ तीर्थाची अग्रपूजेचा मान दिला. कुठलेही कार्य असू द्या स्वस्ती श्री गणपती, दावा असो पिंड असो कुठलंही असो पहिले गणपती सुपारी. आणि या ठिकाणी कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तू बुद्धी एक सुपारी कर. सुपारी म्हणजे गणपती. तुझी बुद्धी ठिकाणावर ठेव म्हणजे तू बुद्धी एक सुपारी करी आपल्या मन मंदिर न विसंपे मान.
किती सोपं सांगितलं. सुपारी हे प्रतीक आहे. वास्तविक सुपारी हे गणपतीचं अधिष्ठान आहे. गणपती हा बुद्धीचा देवता आहे, नाही की नाही. आणि आपल्याला पहिले सुरुवातीला काय सांभाळलं, ज्या वेळेला जन्म झाला तेव्हा आईने पहिले डोकं सांभाळलं. डोक्या खाली असा काय कापड लावला, इकडे काय कापड लावला, मस्त. आता मी एवढा बाईकवर आलो, टोपी घालून आलो. वास्तविक टोपी चालते का, हेल्मेट चालतं? 80 टक्के जायचे स्पीड. बुद्धी हा विषय जो आहे हा जोपासण्यासाठी किंवा विकसित होण्यासाठी आई आपल्याला हळूहळू शिकवते. घरामध्ये जेवढं आई आपल्याला सांभाळून शिकवते तेवढं बाप नाही. बाप जगात कसं वागवायचं याचं धाडच नाही. नाव आपण बापाचं लावतो, पण आई जे कवच तयार करते ना आतमध्ये वात्सल्याचं मायेचं, ते खतरनाक कवच असतं. इतकं कवच खतरनाक असतं की काही अडचण येत्या फक्त आठवण केल्या केल्या ते समजतं. तेवढं प्रेम असतं. सेम टू सेम गुरु माऊली. नुसतंच म्हणतो मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवड असं नाहीये. तुम्ही हाकेसरची उडी घालून या स्तंभपडी गुरु माऊलीची लक्ष. कारण गुरुचं साधी गोष्ट नाही, गुरु ते ज्ञान. अरे ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान. आठवण काढल्या काढल्या पाना पिता आलं पाहिजे. सहज सोपी गोष्ट, इतकी सोपी गोष्ट आहे. सगळं तीर्थ जिथून निर्माण होतात ती तीर्थ म्हणजे पायाचं तीर्थ. पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा. आहे की नाही. इकडे म्हणतात संत चरण रज लागता असत वासनेचे बीज. वासनेचं बीज जळलं पाहिजे. वासना म्हणजे कसं ना, वासना म्हणजे पुनरूपी जननम पुनरूपी, मी देहरूपी आहे याची वासना. कारण वासनेच्या संख्येत आगे जन्म घे, जन्म मृत्यूच्या पलीकडे जायचं. आई आपल्या याच्यातून निघून गेली, फक्त शरीराने गेले दिगंबर विश्वर. पण आहे तसे आपल्यालाही एक दिवस आहे. 7च दिवस. तुमच्याकडे कुठल्या दिवशी मात्र माहित नाही, आमच्याकडे 7च दिवसात. रविवारचं सोमवार, रविवारचं शनिवार, एवढे 7च दिवस. कुठलाही वार जन्माला आला तरी 7 दिवसात जन्म तर 7च दिवसात आहे की नाही. आता तुमच्याकडे आता इथं बसल्यानं मी असं विचारतो, कोणाला असं वाटतं का मला देव भेटावं? प्रत्येकाला वाटतं ना देव भेटावं, नाही वाटत. त्याचे काय म्हणतात वंगण गेलं सगळं उठा विचार तरी बोलतो अजून वय नाही झाला. मनुष्य लय बेकार असतो. मनुष्य हा प्राणी इतका विचित्र आहे, लय स्वार्थी. देव भेटावं असं वाटतं पण देवाला भेटायला जावं असं नाही वाटत. पण साधू संत तू जाऊच नको ना, तू देवरूप हो ना. ही किमया ज्यांची आहे त्याला माऊली, त्याला सद्गुरु मानले. तू देवाला भेटायला जाऊ नको, तू देवच हो. किती सोपं. तू देवच हो. आई फक्त जन्मधून विश्व दाखवते आणि गुरु माऊली आपला विश्वरूप बनवते. हाच विश्वरूप बनवल्याशिवाय जन्म मृत्यू पलीकडचं ज्ञान होते. कारण ज्ञानेश्वरी सांगितलं, जो मज वय अनन्य शरण त्याचे निवारीन जन्म मन शरणांगत शरण मीच. तू मला पूर्ण शरण. आम्ही शरण आम्ही जाण्याला बसलो. अरे तुझं लक्ष कुठे? नाही दात चावले होते, अरे दात शरीराला चावले, तुझं मन कुठे? मनाने जाऊ. शरीर इकडे राहू दे तर मनाने, मन मना मन बघतो म्हणजे मनाच्या माध्यमातून तू नामस्मरण कर. वासरू गाईला झटे दिल्याशिवाय पाना फुटत. शेतकरीच आहे ना तुम्ही पण. वासरू गाईला झटे दिल्याशिवाय पाण्या फुटत नाही, नामस्मरण केल्याशिवाय प्रबोध भेटत नाही. काय चुकीचं असेल तर समजावा, कारण इथं सगळे गुरुवारी म्हणून बसले. आणि लहान मूल रडल्याशिवाय आईला पाना फुटत. ती आईच ते, तिला कळतं आपलं मूल रडते. बाबा उदाहरण द्यायचे आमचे गुरुवारी श्रीपाद बाबा, की शेतामध्ये आई बोलते माझा बाळ रडत असेल, तुला कसं कळलं? मला पाण्या मला मी पिऊ का? नातं मस्करीत होत की आईला कळत. तसं गुरुला कळतं की माझा शिष्य कुठपर्यंत पोहोचलाय. नसेल कळत घरोघरी ऐकते भेटती तंत्र मंत्र उपदेशी. असे गुरु काय कामाचे? मला काय पूर्ण सांगायचं नाहीये, कारण बाजूला पण महान गुरुवारी, इथेही महान गुरु, सगळे गुरुवारीच भरले. पण
सत्शिष्याची मरण चिंता ज्याला आहे तो सद्गुरू असतो. त्याला जन्म मृत्यूच्या पलीकडचा आघात ज्ञान याच रे याच डोळा बघू मुक्तीचा सोहळा ही वस्तुस्थिती आणून द्याल. तुमच्याकडे काय आहे मला माहित नाही. मी जर आत्ता जेवण केलं तर मला आत्ताच तृप्तीचा ढेकर येईल. मला जर आत्ता जेवायला घातलं, माझं जर पोट भरलं तर मला तृप्त झालं. पोट भरल्याचा ढेकर मला आत्ता येतो, उद्या येत नाही. अशी स्थिती कुठेच नाही. या ठिकाणी जर ती वस्तुस्थिती मिळाल्यानंतर जर परिणाम नाही झाला तर ती वस्तुस्थितीमध्ये खोड. या तर मला ती समजली नाही. इथं काय म्हणतात, सकळ तीर्थाची या तुरी. आणि एका ठिकाणी काय तुकाराम म्हणा, माय बाप केवळ काशी त्याशी न जावे तीर्थास. काशीच सांगितले ना, वाराणसीच सांगितले ना. तुमच्याकडे काशीलाच वाराणसी म्हणतात ना. नाही तर म्हणा महाराज काय वेळ नाही. तर त्याने न जावं. एका ठिकाणी माता पिता देव गुरु आईचा त्याचा एक विचार. माता पिता, मातृदेव भव पितृदेव, आचार्य देव भव. आहे की नाही, पहिलेच सांगितलं. या दोन्ही तिन्ही गोष्टी एकत्र आल्या. धन्य धन्य ते शरीर. शरीरला धन्य म्हटलेलं आहे. आमच्याकडे कसाही मेला तरी त्या शरीराचा पाय पडतात. तुमच्याकडे का? अग्नी देवतेला समर्पित करायचे म्हणून. त्याच्या आतलं जे होतं ते घेऊन गेला. ज्याचं होतं त्याने गेलं. पहा तो उंदीर नेत असे बोका, तैसा लोका काळ लोका नेत असे. आहे की नाही? काळ कशा लोकांना नाही. कसं काय करतो? कारण त्यांनी गणित ठरवले. फले जाती घटका जाती तास वाजे धनना, आयुष्य खातो काळ तुम्ही राम काळ मारा. आता आई वडिलांची सेवा करत असताना करायचं काय? उदाहरण देतो म्हणजे झोपणे लागणार. कारण कसं आहे, नुसतं जर काही गोष्टी सांगत बसेल ना डोक्यावरून जात. म्हणून आनंद हृदय सम्राट श्रीपाद मध्ये मध्ये गोष्टी सांगा. आता आमच्याकडे जिथं आम्ही लहानाचा कडू पिलोय ते आमचे विठुबा स्वर्गीयवासी, ते पण आम्हाला असंच शिकवायचे. मध्ये मध्ये ताल शिकवायचे, मध्ये मध्ये गंमत करायची. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक राजा फिरता फिरता शिकारीला वेळ होतो. आणि वेळ झाल्यामुळे रानावनात, आपल्या अशा झोपड्या रानावनातच बांधलेलं शेतीचे काम. तिथे एक शेतकरी असतो. तिथं शेतीला शेतकऱ्याकडे जातो. उदाहरण कसं सांगतो, ऋण कसं फेडावा याच्यावर. आणि तो शेतकऱ्याच्या ठिकाणी रात्री राहतो, मस्त मुक्काम करतो. शेतकरी आपल्या पद्धतीने आलेल्या अतिथी देवो भव या न्यायाप्रमाणे त्याला खायला देतो, झोपायला देतो. आता राजाची सोय तर काही होऊ शकत नाही, पण त्याच्या पद्धतीने तो करतो. राजा संतुष्ट, राजा खुश होतो. पण राजा खुश याच्यापेक्षा झालेल्या अतिथीचा पाहुणचारापेक्षा त्या शेतकरीकडे बघून जास्त खुश. खावलं नाही म्हणून तो शेतकरी सकाळी विचारतो, तुमच्या चेहऱ्यावर समाधान कसं आहे? काही काहींच्या चेहऱ्यावर समाधान असतं. जो गुरुपुत्र असतो ना त्याच्या चेहऱ्यावर समाधान असतं. त्याचं चिंतन चांगलं घडलेलं असतं. जो गुरुचं सतत चिंतन करत असताना त्याच्या चेहऱ्यावर तेज वेगळं असतं. लक्षात ठेव. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं तेज त्याच्या बोलण्यावरून समजतं. आणि समाधान बघितल्यानंतर त्याला विचारतं की तुम्ही असं काय कमवता की ज्याच्याने तुम्हाला समाधान, तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो? आता जर विचारलं का हो तुम्हाला किती पगार आहे, तुला काय करायचंय, तुला का माझ्या घरात पोर द्यायची आहे का, उलट विचार. काय घरातली बायको तुम्हाला तुला खरं कमी पडले, आपण उलट होत. तसं नाही. त्यांनी विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं. राजा आहे, नीट उत्तर द्यायला पाहिजे ना. त्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं. बघा बोलतो, मी जे कमवतो त्याचे 4 भाग करतो. एक माझ्यासाठी ठेवतो, एक खड्ड्यात टाकतो, स्पष्ट बोलत. एक कर्ज फेडतो आणि एक कर्ज देतो. आश्चर्य राजाला वाटतं. म्हणजे कसं काय? सोपं आहे. मी माझ्या स्वतःसाठी खर्च करतो तो पहिला भाग. माझ्या बायकोसाठी खर्च करतो, तिथं काही येणं नाही जाणं नाही, तो खड्ड्यात टाकतो दुसरा भाग. तिसरा आई वडिलांचं ऋण फेडावं म्हणून मी त्यांची सेवा करतो, त्यांना लागणाऱ्या गोष्टीसाठी मी पैसा खर्च करतो, हे कर्ज फेडतो. आणि चौथा उरलेला मी मुलांचं शिक्षण, मुलांच्या बायको मुलांसाठी खर्च करतो, म्हणजे हे कर्जच झालं. वडील जे जे करत तया नाम धर्म ठेवी
एरिवाने स्थिती सामान्य सकळ असंच करतं ना. माझ्या वडिलांनी नांगर धरले, आम्ही चाळी बांधले, एवढाच फरक पडला. इन्कम दोन्हीच करतोय. त्यांनी नांगर धरून भात पिकवून इन्कम केलं, यांनी चाळीतून भाटाचं इन्कम केलं, पण इन्कम हे आहे. असो, तो विषय आपला नाही घेऊ. मग सकळ तीर्थाची यात्रा, सगळं तीर्थ आई वडिलांच्या क्षेत्रामध्ये का येतं? आता गायीची पूजा केली तर आपण म्हणतो 36 कोटी देव गायी आहे की पण आहे की. सकाळी उठल्यानंतर जो म्हणतो ना, कराग्र वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कर म्हणते गोविंदम प्रभाते म्हणे कर दर्शन. कशासाठी करतो? आपल्या हाताचं दर्शन म्हणजे कर्मरेषेचं दर्शन घेतो का? त्या ठिकाणी तिन्ही देवता आहे, त्याचं दर्शन घेतो. हे तीर्थ कुठे? हे तीर्थ तुमच्या इथे. ज्या ठिकाणी तुम्ही नतमस्तक होता त्या ठिकाणी आशीर्वाद सहज मिळाला, आणि तो आशीर्वाद असा लौकिक अनमोल असतो. तुम्ही सगळ्यांच्या पाया डोकं ठेवा आणि आई वडिलांच्या पाया डोकं ठेवा, त्याच्यात फरक तुम्हाला जाणवेल. तुम्ही अनुभवला की नाही मला माहित नाही, नाही तर ज्ञानेश्वरीत आणखी एक ओवी, खतरनाक ओवी मी थोडक्यात सांगतो, बोलत नाही. तर ती ओवी आजकाल आमच्या सारख्यांना लागू पडते. आमच्या सारख्या बघून घ्या. सगळं जग प्रसिद्ध महाराज आहे, सगळं जग वाह करतंय, पण तो आई वडिलांना शिव्या घालतो. त्याला ज्ञानेश्वर महाराज मूर्ख म्हणतो. घरी माता पिता, धड न बोली माता पिता. त्याला जग सगळं वंदनीय आहे. मी मुद्दाम ओवी नाही घेतली, कारण कसं लाईव्ह आहे आणि अख्खा महाराष्ट्र बघत असतो. आई वडिलांना धड बोलत नाही, अख्खा जगात तू प्रसिद्ध, काय कामाचा असा मूर्ख, काय कामाचा? पुण्यतिथी घरात आईची असताना जो जगभर फिरतो तो काय कामाचा? तुमच्याकडे लई मस्त आहे, या निमित्ताने 9 दिवस, 9 7-8 दिवस का 10 दिवस 13 दिवस हा सोहळा चालतो. आमच्याकडे असं काहीच नाही. वस्तुस्थिती ग्रंथ कशाची खातात नाही, कशाची बोलता याची पद्धत नाही. सप्त्यात माळा घालतात आणि हप्त्यात काढणारी माणसं. माळेचं महत्व कळण्यासाठी, ती वस्तुस्थिती समजण्यासाठी ती बैठक करावी लागते. पूर्वी असं होतं, माळा घालण्यासाठी साक्षीदार ठेवायचे. खरे की नाही? साक्षीदार आणावे लागायचे. तुमच्याकडे लग्न का बिन साक्षीचे होतात ते मला माहित नाही. साक्षीदार लग्नाला पण लागतं. 2 कुळांचा उद्धार करण्याला साक्षीदार लागतो. मग जीव ब्रह्माचा ऐक्य करायला साक्षीदार नको? साक्षीदार असेल तर तो सांभाळून घेतो. घ्या यांना सांभाळून, घ्या यांना सांभाळून. वाक्य रचना ऐका, घ्या यांना सांभाळून. यांनी त्यांच्याकडनं मला घातली, मी कशाला सांभाळू? ये अहो, यांचे गुरु माझ्याशी किती भांडले, यांना कसं सांभाळू? मी आजपर्यंत अख्खा महाराष्ट्र, नेपाळ पर्यंत फिरलो, पण हवेत बदल दिसलाच नाही. परवा पण धुळ्याला होतो तीच हवा, आंतरलीला पण तीच हवा, नागपुऱ्यांका वेगळी हवा गेली माझ्या. मग सगळ्या ठिकाणी तर वस्तू एक आहे, मग हा भेद कुठे आला? याला कारण हरिपाठ म्हणणाऱ्यांना चांगलं माहिती. मी स्वाध्याय घेत नाही, पण हरिपाठ वाल्यांना माहिती. द्वैताचे झाडे गुरु विन ज्ञान, दया कैसे कीर्तन घडेल. द्वैताची जाणीव गुरुच्या ज्ञानाने होते, आणि गुरुचं ज्ञान होण्यासाठी निष्ठानिष्ठी नाही, निष्ठावंत भाव लागतो. आणि ज्याचा निष्ठावंत भाव आहे त्याला सगळ्या जगामध्ये एकम द्वितीय दिसतच नाही. एक हरी आत्मा, जीव शिव सव. ज्याने ही बॉडी, हा शरीर ज्याने बनवला आहे त्यांनी याच्यात बदल नाही केला. माझ्या डाव्या डोळ्यांनी अनंत महाराजांचं घर दिसत आणि उजव्या डोळ्यांनी का शनी महाराजांचं घर दिसत. अरे दोन डोळे तरी दृष्टी एक आहे, 2 नाकपुड्या तरी श्वास एक आहे, 2 होठ आहे तरी बोलणं एक आहे, 2 कान आहे तरी ऐकणं एक आहे, सूर्य एक, पृथ्वी एक, चंद्र एक, मग देव कसा वेगळा आहे? उदाहरण देतो. 16 वर्ष कंपनीमध्ये, 19 वर्ष इंडाल कंपनीत काम करतो. माझ्या हाताखाली एक सलीम म्हणून मुसलमान आणि जॉन्सन म्हणून एक ख्रिश्चन. आपला श्रावण महिना आणला
की त्यांचा रोजा चालू व्हायचा. का सांगतो ऐका, सांगण्याची एक गरज आहे. का युवा कीर्तनकाराला याची गरज आहे. आपण ज्या वेळेला दुसऱ्या धर्माला नाव ठेवतो त्यावेळेला आपल्या धर्माचा अभ्यास आपल्याला तंतोतंत असला पाहिजे. नाही तर माझ्यासारख्या अंगात नाही रक्ताने आम्ही हनुमानांचे भक्त उचलून आपटला समजायला. ही वस्तुस्थिती आहे. आपण श्रावण महिन्यात पहिला सोमवार, शेवटचा सोमवार, पहिला शनिवार, शेवटचा शनिवार असे उपास करतो. आता ते रोजावाले दिवसभर काही खात नाही आणि रात्री मटण शिवाय काही सोडत नाही. पण संध्याकाळ झाली ना, दही जोड भरणार की पहिले दही पिणार. लक्षात घ्या. दोन आता कसं आहे, हरते हलकुंडाने पिवळे झालेले काही मालकरी होते आमच्या इकडे इंडिया. तुम्हाला नाही कळलं, मी मराठीत सांगतो. त्यांच्याच बरोबर राहून खूप पिकनिक गाजवलेले, पिऊन तराट झालेले असे लोक मालकरी झाले. म्हणून ते त्यांना चिडवायचे, अरे बस तुझ्या आतड्यानं अजून तर असं कला आम्हाला ज्ञान शिकवत. कोळी लोक ना सगळी ते भरकायचे. आता तो मालकरी चांगल्या रस्त्याला लागल्या, त्याला दिसवायची गरज नसते. पण आणि माझ्यासारख्याला दिसवायला गेलं तर मी उचलून पाडायचो. त्याला कारण सद्गुरु कृपा झाली, वाचा बोलायला त्यांची कृपा. मग त्यांनी सांगितलं, त्या मी काही बोललो नाही. त्यांनी सगळ्यांना नावं ठेवून झाली आणि एक योगायोग 4 दिवस झाले रोजाचे बरं. आणि 5व्या दिवशी 12 वाजता दुपारी जेवायला बसला माझ्या. पोटभर जेव दिलं, काही बोललो काहीच बोललो. कारण कसं असतं माहिती का, हिरे की गोटडी बार बार मत खोल, जब आएगा पारखी तब करेगा मोल. हे संतांचे वाक्य, चांगलं लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. वस्तुस्थितीचं सांगतो. आणि 5 दिवसांनी टेबलावर सगळे जमलेला असताना त्यांनी काय करा, तुम्ही मालकरी असेल, तुम्ही मालकरी असेल, त्याला बोलतो सलीम तर शांत बस. काय काय झालं तुला, काय झालं सांगतो ना. तुझ्याकडनं झेपवत नाही ना, मग करतो कशाला उपास. मग मी केलं 4 दिवस बस झालं. त्याला झेपला त्यांनी 2 दिवस केले, तुला झेपला जेव्हा तू 4 दिवस. कुराणामध्ये असं सांगितलंय का कुठे त्या धरायचा उद्या सोडायचा म्हणतो. अरे ज्या मोहम्मद पैगंबरांनी कुराण लिहिलंय ना, त्याच्या 16व्या पाण्यामध्ये 7वं लाईन नीट वाच. काय लिहिलं, तुम्ही जो अल्लाह करता ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह मुहम्मद, याचा अर्थ तरी माहितीये का. तुला जर ज्ञान हवं असेल ना, तुझा जो असेल ना, त्याला जाऊन विचार, त्याला अल्लाचं ज्ञान पाहिजे का मोलाचं ज्ञान पाहिजे, नाही तर शरण पकड, मी तुला आता देतो. तो तुला काय माहिती, जाऊन तर विचार. गेला मस्जिद मध्ये मोलाला विचारायला. मोलाने त्याला काय सांगितलं, सगळ्यांच्या नादी लाग पण त्या माणसाच्या नादी नको लागू. त्याने खरं सांगितलं. त्याने येऊन दुसऱ्याची मला, तू काय कुराण वाचलं का म्हणतो, हा वाचलंय. का तुम्हीच वाचायचं काय का. कसं असतं माहिती का, सगळं धर्म ज्या ठिकाणी एकत्रित होतात त्याला म्हणतात स्वधर्म. आणि स्वधर्म ज्याला कळलं तो कुठल्याही धर्माच्या विरुद्ध बोलू शकतो. आपण साधू संतांच्या कृपेने आपल्या आतमध्ये जो आवाज आहे त्याला अनाहत म्हणतात. ज्ञानेश्वर अनाहताचा हल्लू घासी. ही जी ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी चांगली, सगळ्यांना समजत नाही. बरं का, क्षमा मागतो मी. आता उदाहरण देऊन सांग, का समजत नाही ज्ञानेश्वरी. काय काय म्हणतात, आम्ही रोज पारायण केली पण आमच्या डोक्याने एवढी ज्ञानेश्वरी का येत नाही. याचं उदाहरण सांगतो. साधू संतांनी दिलेलं उदाहरण बघा. आज मातृ ही माऊली ज्ञानदेवी हा ग्रंथ जो ही माऊली ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी, ही का समजत नाही. काय उदाहरण माझी पाटलांच्या घरामध्ये हे सुंदरशी अशी सुनबाई करून आली. लक्षात घ्या, पाटलांच्या घरामध्ये सुंदर अशी सुनबाईशी करून आली. आणि ती सुनबाईला देव पावला आणि तिला छान गोडचा असं वारस तयार झाला. पाटलांच्या ती सुनबाई त्या गोड चांगल्या मुलाला दूध पाजायला बसली. घरात सासवे ननीने बिंदास दूध पाजते. पण जसं पाटलांचं घर असल्यामुळे बाहेरचे 4 प्रतिष्ठित वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, गर्भवृद्ध सगळे पदवी आल्यानंतर ती ऑटोमॅटिकली पद
लक्षात आलं मी काय म्हणतो? तो बाळ मस्त गीत. तस मी खूप गुरुवारी आहे, मी खूप ज्ञानी आहे, हा मला पाना चोरल्याशिवाय राहील का? ही माव ज्ञानेश्वरी न कळायचं कारण नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं तर अहंतेने नाडी गेला तुका म्हणे मी कोणीतरी गुरुवारी आहे, मी ज्ञानी आहे, मी प्रवचनकार आहे, मी तपवृद्ध आहे, मी वयोवृद्ध आहे. अरे सगळं बाजूला ठेव, येथे एकच येईल राहतात जे सर्व व्हावे मज बदले ऐल तडी सरले माया जाळ. ही माऊली डोक्यात घुसण्यासाठी माता ठिकाणावर लागते. ही वस्तुस्थिती सकल तीर्थाची या धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की. सेवेसी कीर, सेवा म्हणजे काय? सेवा दारवंट म्हणतो ना आपण, सेवा म्हणजे काय? चला जाऊ द्या. आपल्याला ज्या गुरुमाऊलीने माळा घातली आपण काय सेवा करतो? किती वेळा पाय चपले, किती वेळा हात दाबले, किती वेळा हात दाबला, किती वेळा त्यांच्या प्रवचनामध्ये उठून आपण बसतो. सेवा म्हणजे या शरीराची अखंडित सेवा करते. आम्ही रोज विनंती, अखंड दया तुझी प्रीती मज देतयाची संगती. कोणाची संगत पाहिजे? माणसाची, माणसाची संगत. इथं ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो संसार करू मनोनी विशेषात्या धरू विवेकावरी. सेवाचा अर्थ असा आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये पंचमहाभूत सुद्धा सेवा करतात. त्या आत्मराजाची, जीवाची, आत्माची, हृदयाची. युनिव्हर्सल ट्रुथ. शब्द वेगळे, जल, वाटर, पाणी आणि नीर शब्द वेगळे पण वस्तू एक. जल, वाटर, नीर, पाणी वस्तू एक. तसा सर्वागती रामने आधी एक वस्तू एक आहे का वेगळे? एक. याची सेवा, याची सेवा कशी चालते? याची सेवा सहज 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 मी निज लोका निज निराकार पंथे. एक श्वास जातो आणि एक श्वास येतो. हा ब्रह्मांडाचा मोल या पिंडामध्ये कळतो. म्हणून पिंडी जी असते ती ब्रह्मांडी पसरा हरिविन सारा व्यर्थ. म्हणून श्रीपाद बाबा नेहमी सांगायचे, भाऊ लक्ष देऊन राहा गोविंदा. ही सेवा लागते. किती सोपं आहे. या माझ्या माऊलीने साय साय दुधाची काढून काढून तिला करून करून तूप बनवलं. लोणी बनवला, तूप बनवला. तूप आणि ते तूप आजही जर खाल्लं ना लई पौष्टिक. बाजाराच्या दुधापेक्षा ते पौष्टिक असतं घरी बनवलेलं तूप. लक्षात घ्या बरं का. आणि ते तूप कसं घालायचे बघण्यासाठी इथं लावला ना असा बघितला. असा नाही, असा बघतो का तूप आपण आई? असा बघतो ना, आहे की नाही? इथं लावल्यावर याच्यामध्ये तूप आहे की नाही, याच्या मधल्या वासाला तूप कळतो. मग श्वासाने तूप कळतो. ते तूप खाल्ल्यानंतर यो रूप येतं. मग ज्ञानगाची नेक येते सेवा. जर श्वासाने तूप करण्याची प्रक्रिया तर नामस्मरणाची प्रक्रिया होटाने झाली पाहिजे, जिभेने झाली पाहिजे. राम 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 का श्वासाने झाली पाहिजे. शेवटी काय जातो? आपली बळ जेव्हा शरीर सोडला तेव्हा शेवटी काय जातो? माझी पण आजी गेली, मी बसून होतो. भाऊ काय कुठच्या प्राण कळत नाही. श्वास गेल्यानंतर बघतो ना श्वास. मग श्वासाचं गणित साधू संत सांगतात 21,600 वेळा जाऊन नामस्मरण कसं व्हायला. 21,000. ज्ञानबाची नाही की भल्या भल्याना त्रास होतो ही वस्तुस्थिती मांडण्याचा. ज्या आईचं दुधाचं रक्षण जर करता येत नसेल, ज्या गुरु माऊलीचं दूध ज्या वेळेला पिताना सुद्धा तुला जर काही टाहो फुटत नसेल तर ती माऊली दूध कशी पाहिजे? भरलेल्या पोटाने कधी जेवण होत नसतं आणि झोपेचं सोंग घेणाऱ्याला कधी उठवलं जात नसतं. अविद्याच्या निदा ओव्या तुमच्या लक्षात आहेत. मी ओव्या मुद्दाम बोलत नाही. घोरत होता बदबदा असंच केलं ना. झोपेचं सोंग केलेला थापटावं लागतं आणि ध्यानाला बसलेल्याला थोपटावं लागतं. बाळा झो झो रे कुळभूषणा हे थोपटणं म्हणतात. आणि
याला थापटणं म्हणतात. फरक आहे. नामदेव महाराजांची परीक्षा थापटून केली, थोपटून नाही केली. आणि आपल्या सद्गुरू नायकी पूर्ण केली, याला थोपटणं म्हणतात. किती फरक आहे. ज्या वेळेला दशदार उत्पन्न होत, लक्षात घ्या, ज्या माय माऊलींनी दशदार बंद केलं ना, आल्यावर दार नरम असतं ना, हे दशदार गुरु माऊली ओपन करते. नसेल करत तर त्यांचे पाय पकडा आणि म्हणा माझं हे का नाही ओपन झालं ते विचारा, आणि नसेल जमत तर त्याला तसा उचला आणि ज्याच्याकडे जमतं ना त्याला पण घेऊन जावा. यांना नाही केलं तर आम्हाला तरी करून दाखवा. कारण अर्जुनाला सांगितलं, हा सूर्य हा जय जगी ऐसा बाप. ही वस्तुस्थिती, ही वस्तुस्थितीचं ज्ञान ज्या वेळेला होतं, ही वस्तुस्थितीचं ज्ञान जो करून देतो त्याला सद्गुरू माऊली. आणि तो याच देहामध्ये करून देतो, कारण याच देहामध्ये मरणाचा सोहळा अनुभवायचा असतो. आणि जो अनुभवला गेल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये देह संपल्यानंतर त्या ठिकाणी होते. ज्या चर्मचक्षुने भर दिवसाचा सूर्य दिसत नाही, त्या ज्ञान दृष्टीने अखंड विश्वात्मक तुम्ही होता. किती सोपं. आणि सर्व निरंजने आम्ही बांधिले हे विश्वाचे माझे घर. किती सोपं बोलतो. अरे विश्वाचे माझे घर होण्यापूर्वी तू विश्वरूप आहे याची तर जाणीव करून घे. आणि ज्या आईच्या उदरामध्ये आला, त्या वंशामध्ये आला, त्या वंशाला सातबाऱ्यामध्ये नाव चढत नाही चढत. ज्या वंशाला जन्माला आला त्या वंशामध्ये सातबाऱ्यामध्ये नाव चढतं. तलाठीची ताकद काय नाव पडून जाईल. नाव घुसाघुसी खूप चालू आहे, तो भाग वेगळा, त्याच्याबद्दल नाही म्हणायचं मला काही. पण ज्या गुरु माऊलीने स्तनपान दिलेलं आहे त्या म्हणून संत मालिकेमध्ये तुम्ही टाकलं तरी तिथं नाव येणार, नाही टाकलं तरी येणार. बळजबरी नाव टाकून काय होत नसतं. शेरात सवाशेर भरपूर. सेवेसी की रखीचे लोन की. कितीही शरीर घासलं तरी चंदन होत. आणि चंदन जितकं घासतं तेवढं सुवासित होत. चंदन जेवढं घासलं तेवढं सुवासित होत. तसं हे शरीर कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा. भजन करायला दिलं. भजन करता का अखंड आहे? तर आमचे गायन सम्राट गेले वाटते, सागर महाराज गायन सम्राट. मला सांगा, जो राग उत्पन्न होतो बेंबीच्या देठातून होतो का कंठातून होतो? त्याचं उत्तर आहे ओंकार प्रणय उच्चार व्हायचा चार हात बघ कैसा. अरे तो शब्द अवंगमय तो मी कुठून आहे? आतून. ताप कुठे भरला? आतमध्ये. का बाहेर भरतो? आतमध्ये ताप भरला. कावील कुठे झाली? आतमध्ये झाली, पण दिसतो बाहेर पिवळं. ऐसे वर्म मद दावी नारायण. अंतरीच्या खुना प्रगटोनी. बाळ रडलं, आईला कळलं. साधकाची अवस्था कशी आहे गुरुला कळलं पाहिजे. ही वस्तुस्थिती मांडण्याची विषय नाही, ती काय आया नाही कसं तरी फेकून द्यायला. ती काय नस नाही, उलटी सोलटी सले लावली, लागली तर लागली, हात दुसरी नस. ती माऊली. कारण शिष्याची मरण चिंतेची काळजी आहे तिला. शिष्याची मरण चिंताची काळजी आहे म्हणून मातृदेव आज जागतिक मातृ दिवस आहे. कोणी कोणी आपल्या गुरु माऊलीला आठवण केली ते मला माहिती नाही, पण ज्याने आठवण केली त्याला साक्षात दर्शन, आणि ज्याने दर्शन घेतलं तर समाधान. कारण माऊली सांगते गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. ताबडतोब आता दूध पिल्याबरोबर मला दुधाचे ताबडतोब किती निर्मळ पवित्र आणि मंगलमय रूप दिसत. आणि ह्या नासक्या देहाचं रूप बघायला मी आजच्या समोर 1.5 तास थांबतो मेकअप करायला. गुरु माऊलीने जे आत्मस्वरूपाचं दर्शन दिलेले, स्वरूपाचं दर्शन समजले, ते किती आघात असत. दोन कीजिए
काहीतरी करा, काय करा. इकडे म्हणतात करू नका काही संत संघ. संत संघ म्हणजे माणसांचा संघ, गोवा लोकांचा संघ का महाराज लोकांचा संघ. ज्ञानबाची मेघ इथं सांगतात सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवाडी रिकामात घडी राहून. कारण बोलताना आपण सहज बोलतो. गुरुप्रचिती, आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती. शास्त्रप्रचिती साधू संतांना आलेला अनुभव हा शास्त्रात सांगितला. आत्मप्रचिती गुरुच्या मुळे झाली आणि गुरुप्रचिती शास्त्रामुळे झाली. म्हणजे तिन्हींचा मेळ जमला. जमला की नाही. पण याला बाधा कोण घेतो? आपल्या साधनाला बाधा कशामुळे येते? मनामुळे. मन चंचल, हे करू का ते करू, ते करू का ते करू. तर ठीक आहे, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे बोर नसतो. आमच्याकडे अशी पद्धत आहे खानदेश मध्ये, बर का. पूर्ण नाव आहे माझं अनिल, पण कोणीच अनिल म्हणत नाही तिकडे. जुने लोक ए आण्या, तुकाराम ए तुक्या, सकाराम ए सख्या, छोटा सखा. आता वेगळे नाव बिके किके बिके बिके काय काय नाव ठेवतात त्यांना. हा, आता माझं नाव अनिल चोगलाल पाटील, एसीपी. आता एसीपी लावून कोणाला विचार एसीपी कुठे? काय लाल दिवाची गाडी आहे का माझ्या मागे एसीपी बोलायला? असं असा एक सकाराम असतो, त्याला सख्या होतात. तर सख्याला एक सवय होती. मी कशावर बोलतोय? चिंतनाला अडथळा मनामुळे. आपल्या मनामध्ये आईविषयी जर हे बघा, जर जेवणामध्ये विष कालवलं, लक्षात घ्या, जर जेवणामध्ये विष कालवलं आणि जेवण झाल्यावर कोणी सांगितलं अरे बाबा यान विष होता, उलटी करून काढताय. पण कानान विष पेरला आकाश शरीराचा सांगता करा आपुले आपण असं. असा सख्या असतो. त्या सकाळला एक सवय घाललेली असते. त्याला नवसागरचं पाणी प्यायची लई सवय. तुमच्याकडे नवसागर म्हणजे माहिती का? आमच्याकडे नवसागर म्हणजे गावठी दारू लोक. मलाही माहित नाही, कधी मी आयुष्यात पिलो नाही. कॅन काय सर्जेला टाकतात का पाली टाकतात क टाकतात ते मला माहित नाही. मग कोपरला तिथं खेळायला जायचो मी आणि नवनीत, तेव्हा बघायचो ते माटकच फोडून यायचो आम्ही. हे कोणत्या मारता यायचे घरी, आम्ही लपायचो गुच्चू. जनार्दन दादा भेटायचा, तो का पळायचा थोडी. काय रे काय झालं? बोलतो तुझ्या भावाने फोडला आमचा माटका. तो नाहीच बोलतो. 2 दिवसापासून गाठ झाली. आम्ही कशा थांबू तिथे? ते मटकाच्या नवसागराची दारू प्यायची. आता मला आजपर्यंत कळलं नाही की जे लोक दारू पितात ते लोक नंतर दारू पिला शिव वाघ खावत. वाघाचं बच्चा याच्याशी भांडण त्याच्याशी भांडण, अंगात रक्त नाही पण लई जोरजोरात आवाज करतात. ते मला काही कळलं नाही. बायकोशी रोज भांडण करायचं, शेजाऱ्यांची भांडण करायचं, गावात भांडण करायचं. त्याच्या भांडणाला वैतकून बायको एक दिवशी 2 मुलांना घेऊन माहेरी निघून जाते. किती दिवस थांबेल? किती दिवस माहेरी निघून जाते. आता वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो बरं का. आता मी इथं कशासाठी आलो? प्रवचन करायला आलो आहे की नाही? याच्यावर पण माहेरी निघून. याला आता काही लोकांच्या बाहेर माहेरी निघून गेले ना, त्या माणसाला असं वाटत आज तर लय बंधनातून मुक्त झालं, लय मोकळा झाला. आज आपल्या घरी कोण नाही, आपणच सकाळपासून पार्टी त्याची दारूची. एवढा पितो एवढा पितो एवढा पितो, बरडणार कोण नाही ना आता. आणि त्या पिता पिता दिवसात रात्र होऊन जाते आणि घरी येतो. चंद्रमळी झोपली असते. कसा तरी बघतात आजूबाजू, बाबा सख्याचं लय बोलतो हवेत उडतोय. आला आणि अचानक झोल जातो. कसा तरी दरवाजा उघडतो आणि झोल दरवाजा कडी लागते आणि तो पडतो. आता पडल्यानंतर खाली डोकन वरती पाय असा भिंतीलाच पडतो. आणि तशातच त्याचा कुंडलिकावर जे हरी. आमच्याकडे असं आहे, माणूस मेल्यानंतर ताट होतो. तुमच्याकडे कसं? तसंच कुंडलिकावर. आता वस्तुस्थिती सांग. आमच्या त्या निमित्ताने तुम्हाला सांगतो, वस्तुस्थिती जगाचा आढळ सत्य ज्ञान हा अनिल महाराज कधी जातो याची वाट सगळं जग बघत असत. कसं सांगतो? हा 6 पॉकेट घालवले तर 3rd पॉकेट घालवले. आयुष्यभर पॉकेट भरण्यासाठी यांनी किती ड्रेस चेंज केले माहित नाही, पण शेवटी जाताना विदाउट पॉकेटचं याला कपन भेटतो.
फोन करणारे तयार असतात, याला जायला लाकडं तयार आहेत, माझ्यासारखे प्रवचनकार तयार आहेत, प्रकाश महाराज, वनिता, विनाताई असे कीर्तनकार तयार आहेत, फक्त जायचीच कुठे. 7 दिवसाचे प्रवचनकार तयार आहेत, भजनी मंडळ तयार आहे, सगळं तयार आहे, फक्त यो महाराज कवा पुचकतो आणि आमचा कवा कार्यक्रम लागतो. ही या कलियुगाची सत्य स्थिती, सत्य परिस्थिती. कोण दिन येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. तसा सख्या गेला, फोन करणारे तयार होते, फोन केला. आता बाई कितीही कशी असली तरी आपल्यामध्ये अशी पद्धत असते, कितीही नवरा नालायक असला तर लांबून बोंबा मारा, माझा राम बरा होता, लांबून बोंबा मारा द्यावा. कशासाठी? मी आले म्हणून, लोकांना कळावं म्हणून. मी गुजरातला गेलो, अक्षरशः आता मला सांगा, मी कामधंद्याने बॉम्बेला आलो, मी जर 4 भावकीत 4 लोकात नाही वागलो, माझ्या मावतीला कोण रडायला येईल? तुमच्या भावकीत नाही झालं, भावकी येते का तुमच्याकडे काम आहे तुम्हाला? कोणती येत नाही. तुमची येत असेल तर धन्यवाद. असो, आता इथं असं असतं गुजरातमध्ये, कामधंद्याला गेलेले लोक कधी भावकीत नाही, कधी शेजाऱ्यापर्यंत राहत नाही. शेवटी जसं आपण बांधकाम करायला मजूर आणतो ना, शेतीसाठी आहे, तसे रडायला मजूर आणतो. आता मला सांगा, जो मेलेला त्यांचा काही संबंध नाही, ते रडतील का? नाही. उचलापर्यंत दे आमचा पगार, चाललो आम्ही, अशी असं. मग ती अशी पदर घेऊन रडते, माझा राम असते असू ना पासू, मेले माझी सासू जिवंत मला. तर अशा पद्धतीने ती रडते. आता गंमत अशी असते बघा, आमच्या सारख्या उलट ठेव करणाऱ्या लोकांना लई पुढे पुढे करायची सवय असते. तुमच्याकडे लई चांगले लोक आहेत बरं का निवृत्ती मला. पुढे पुढे सवय कशी असते माहिती, ते पण सांग. तिरडी बांधायचं ज्ञान नसेल तर माणसाने पुढे जाऊ नये, पण शायनिंग मारायची सवय लागली महाराज. 2 ठिकाणी मी प्रवचन केला, माझ्यासारखा प्रवचन नाही, शायनिंग मारायला लागते. माझ्या नंबरची आमच्याकडे सांगतो, तुमच्या इथं नाही सांगत. तर मग शायनिंग मारायला जातो तो तिरडी बांधण्यासाठी. आता विचार करा, तिरडी बांधण्याचं ज्ञान पाहिजे. इंडियन फिलॉसॉफी इज द बेस्ट फिलॉसॉफी. भारतीय तत्वज्ञान जगापेक्षा श्रेष्ठ तत्वज्ञान, पण ते जाणून घ्या. बाबा म्हणायचे, भाऊ लग्न नाही केलं तर कोणाच्या मांडवा खाली जात, म्हणजे रीतीवाद कळेल बर का. बांधायला गेला. आता हा सखी आंघोळ झाली, याला जेव्हा पायाला बांधायचं, हा उठून बसायचा. रात्रभर ताट झालेला, तो तसा पडलेला होता. डोक्याकडे बोललं तर पाय वर जायचे. वस्तुस्थिती बघ अशी. कसा तरी त्याला बांध, आणि माझ्यासारखा शिकाव असतो तो पायाकडे बांधून ठेवतो तिरडीला. बस तिरडी निघाली. स्मशानभूमी 3 किलोमीटर लांब. नगरसेवक निवडून आले, कुठेतरी निधी वापरायला म्हणून त्यांनी वाकडे दिवे लावून ठेवले ते स्मशानभूमीवर. अशी लाईटी पाहिजे ना. आणि काय आमचे बाबा असे म्हणायचे, असं नाही, वस्तुस्थिती. प्रेत जात असताना गल्ली वळाच्या बाया अशा हवा घालतात प्रेताला. आमच्या इथे कशासाठी हवा घालतात? डोळ्याचे खासे 9 महिने 9 दिवस तुला तुटला, तुला डोळ्याचे खासे केले, हाताचा पाळणा केला, वाढवलं, तरी तेव्हा तुला सांगत होतो की देव नाव घे, तरी नाही घेतला, जा आता असाच वारा काढ. ही वस्तुस्थितीचं ज्ञान आहे. असाच वारा काढचा. कारण वारा जेव्हापर्यंत नाकातून जात होता तोपर्यंत वारा काय चीज हे कळलं नाही. आता असाच बर. पुढे जाऊन ते खांदेकरी बदलतात. 20वा खांदेकरांना का तो मेलेला त्याला, भारतीय तत्वज्ञानी 20वा खांदेकरांना. आता यो जीव अख्खा गेला तरी दगड घेतात. आयुष्यभर यांनी देवाचं नामस्मरण, तुका म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड, तो घेतात. बरं, तुमच्याकडे काही कोरमार्का घेतात का भाजलेला घेतात? असे बरेच अर्धवट भाजलेले मडकी येतात नामस्मरण करून घ्यायला, ते पण भाजणार. बाबांच्या भाषेत हरभरे जेव्हा भिजत ठेवतो त्याला काही कुचर हरभरे असतात, ते पण पद्धती बोलतो त्याला नीट करायची. तसे अर्धवट असो, तो विषय आपला नाही, कारण आपण वेगळ्या विषयामध्ये. मग तो त्या ठिकाणी वास्तविक तिथं 20वा दिला, मागचे पुढे झाले, पुढचे मागे झाले. जीवनभर आयुष्यभर अन्न खाणाऱ्या माणसाला सुद्धा शिदोरी दिली जाते प्रेताबरोबर. देतात ना तुमच्याकडे? सांगत चला, नाही तर मी चुकीचं बोललो तर मला जायचं इथून. शिदोरी असं की खाल्ली जाते का? नाही, पण दिले. आणि तो पण कच्चा बच्चा भात शिजवला जातो आमच्याकडे, लक्षात घ्या. नाहीच काय भेटलं तर अगरबत्तीचे पुढे टाकतात, पण त्या आगेला पुढे चालवतात, त्याला धरतात. काय काय ते जाऊ द्या,
तिथं गेल्यानंतर 3 वेळा फेऱ्या मारायला लागतात. तीनदाच का मारतात तो? आणि परत बोंब ठोकतात पाठ ठोकून. हे भारतीय संस्कृती एवढी जबरदस्त आहे ना, शिकून घ्या. अग्निडाग दिल्यानंतर त्याच्या अगोदर पाणी दिलं जातं. जिवंतपणी पाणी द्यायला उमलत होती. वस्तुस्थिती सांगतो आमच्याकडची, म्हणून सुरुवातीला मी बोलतो पाणी नाही पाजरे रडतस कशाला घसा फोडोनी, असं त्यावेळेला ते पाणी पाजलं. वास्तविक ते असं सख्या निघाली यात्रा घेऊन, आणि माझ्यासारख्या अप्रेंटिस मांडलेली त्याचा पाय कशी दोन्ही सुटते, आणि असं जे खांब असतात त्याला तो सख्या अडत. यात्रा पुढेच, रामनाम सत्य रामनाम सत्य चालली यात्रा पुढे. पुढे गेल्यानंतर कांदेकरांना आता विसाव द्यायचा म्हणून खाली उतरत फक्त सख्या काय गेला कुठे, परत रिटर्न. यात्रा रिटर्न. चुकल्यावर मग फेरा पडे बघितला तर लटक गेला. मग दोघांचे चाराचे आर जमतात की त्याला काढण्यात तेवढं पोलिसांची गाडी हजर. थांबा, काय झालं? तुम्ही आठवण करता तोपर्यंत ठीक आहे, पण त्याने आठवण सोडली तर तुम्हाला थांबता येणार नाही. येईल 7 दिवसात जायचंय ना. मग अशी वस्तुस्थिती असताना मग बाबांकडनं तिने माळा घातली. तिने घातली, तिच्या शेजारच्या बाईने घेतलं, सगळं त्यावेळेचा सगळा ग्रुप झाला. माळा घातल्यानंतर ध्यानाला बसायला काहींना जमत नाही वयाच्या हिशोबाने. गुडघे गेलेले असतात, कोणाची आयसी गेली असते, कोणाची कानाची आयसी गेली असते, कोणाला दिसत नाही. बाबा बोलले जसं जमेल तसं घ्या. जसं आता वयस्कर माणसं ज्यावेळेला माळकरी होतात तेव्हा तरुण पिढीमध्ये जाम फरक फक्त लक्षात ठेवा. कारण जेवढी नातू पंथू पंथू आजी बाबांचं ऐकत तेवढं बापाचं नाही. ते वय ती जोडी ईश्वरानेच लावली. नातू आजोबा, पंथू पंजोबा अशी जोडीच लावलेली. आई वडील ओरडत राहणार, अभ्यास करत ते करत लगेच जाणार ते बाबा बाबा बघ नाही आता जमणार ते करेल करेल, ही वस्तू. मग त्या हिशोबाने एवढा फरक पडला की तरुण पिढी माळकरी कशामुळे झाले. कारण जी गोष्ट इतके पावसाळे आम्ही खाल्ले, हा जो अनुभव सिद्ध असतो. तुमच्याकडे म्हणतात की नाही जुने लोक, तुला काय माहिती आम्ही एवढे पावसाळे घाले, तुझं कालचं तुझं जेवढं वय आहे तेवढं आमचं अनुभव आहे. इथे साधू संत तेच, हा घ्या माझा अनुभव, विश्वदेव सतत. हा जो अनुभव आहे ना, हे अनुभव आले अंगात तो या जगात देत असेल. ही वस्तुस्थिती तेव्हाच घडते. केव्हा घडते? अंगी असेल तर. आणि अंगी असण्यासाठी ही गोष्ट करायला पाहिजे. याच्या ठिकाणी पुढे त्यांनी असं म्हटलंय, आणि संसार ऐसा दारुण जो भेटलाचे हरिशिनू तो ज्ञान दाने सकनू भजिते गुरु. यांनी या ठिकाणी सांगितलं की देहरूपा अभिमान नाहीसा करण्याकरता स्वधर्म रूप अग्नीमध्ये वेद्यान रूपी
संसार सारख्या दुर्धर व्याधीतून दर्शनाने मुक्त करणारा व ज्ञानामृत पाजणारा विषय तत्पर असा जो गुरु असतो त्याची सेवा करा. किती सोपं आहे. ज्ञानामृत पाजायचं. अमृत सगळ्या ठिकाणी मिळतो, नाही मिळत. संजीवनी करण्याचा अमृत सगळ्या ठिकाणी मिळतं, नाही मिळत. ज्ञानामृत मिळाला पाहिजे. बघा, सगळं दान चांगलं आहे, पण ज्ञानदान सगळ्यात श्रेष्ठ. या निमित्ताने ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, ज्ञानदान आहे, कन्यादान आहे. पण ज्ञानदान म्हणजे आपल्याला मिळालेली वस्तुस्थिती, आपल्याला मिळाला जीव शिवाचा ऐक्य, आपल्याला मिळाला जीवाचं शिवात रूपांतर होण्याचं जे अगाध ज्ञान, आत्मज्ञान, ते दुसऱ्याला समजून त्याचं जीव शिवात रूपांतर करणं, याच्यासारखं ज्ञानामृत नाही. साध्या भाषेत जे आपणाचे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. उलटी व्हायला लागली तर समजायचं दिवस घ्या. नाही तर रात्री दही खाल्ले म्हणून पण उलट्या होता ना. हा, लई बेकार काम आहे. माझा नंबर वाढले, मीच म्हणतो का तुम्ही असं का दिसता. अरे तुझ्या डोळ्याचा चष्मा बदलला, त्याचे चांगले गुपगुपीत आहेत ते, मला तर लय वाढलेले दिसतात. तुझ्या डोळ्याला खाता पडले, त्याचं चांगले गुटगुटीत आहे. म्हणजे माझा चष्मा मी बदलला पाहिजे. याला कारण मी माझी निगा ठेवली नाही. मी माझी निगा ठेवली नाही. माझ्या, आता बघा साधारण उदाहरण देतो. नवीन घर घेतला, 90 फीटला. आम्ही नवीन घर घेतला 90 फीटला, आणि समोरच्या बिल्डिंग मध्ये ना मस्त की गॅलरी होती, चांगले कपडे टाकायला यायची ती बाई, आणि रोज बोलायची का ती बाई काय ऑफिसला जाते का. मला काय माहिती, ती तिकडे आपण इथे नाही. तिचे कपडे नेहमी खराब असतात, नेहमी. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, 4 दिवस झाला, रोज उठल्या अरे ऑफिसची जायची तयारी नाही सांगते, ते कपडे रोज खराब होते. तिला काय सांगा जरा, सर्फ एक्सेल घे, नाही तर कुठला तू काय काय साबण. एक दिवशी रात्री विचार केला, चार ती ही बोलते ती कपडे धुत नाही, तिथं रोज कपडे धुते, मुंबईला निघला कसा नाही. रोज ध्यानाला बसतो ना मी, का तिची अवस्था होत नाही. अरे रोज तिला कोण जाईल विचारायला. तिचा गुरु जो मला उचलून फेकली. वस्तुस्थिती सांगा, मी कोणत्या नावाने उठलो मी, आणि पाणी पिता 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 रात्रीचं उठलो, पाणी पिता मी बघितलं, जिथून मला दाखवायची तो बघितलं, ती काच बघितली माझ्या घरची. ती काचेवर पाहिजे तेवढी धूळ बसली. गेलो तेवढ्या रात्री, कपडा घेतला, घरातला साबण घेतला, सर्फ घेतला, ती मी काच सगळी पुसून काढली. एवढा दमलो, झोपलो. सकाळी 8लाच उठलो, सुट्टी होती ना. उठली, उठा उठा उठा. मला वाटलं काय आग लागली की काय, कधीच नाही उठवती. कुठं जागे वारे आता, असं कधीच नाही. बालकड्याची सून ना. उठलं, बघा त्या बाईला कोणी जाऊन सांगितलं काय कपडे धुतले, बोलतो लय चमकतात. काय फरक पडला. इथं हरीची दासा हरिदाई दिशा भावे दैसा तैसा हरी. दृष्टीत बदल झाला, सगळं जग चाललं. दृष्टीत बदल कसा होतो. एकच उपाय. आपल्या दृष्टीतला बदल जर करून घ्यायची असेल तर दृष्टीत अंजन रूपी घातलं पाहिजे. ज्ञानामृतचा अंजन टाका, आणि ज्ञानामृतचा अंजन जर टाकायचं असेल तर याला एकच नामामृत गोडी वैष्णवाला. योगी या साधरी 17वीचे जीवन कळा म्हणून येऊन 2 विषय तिथंच येतो परत. 17वीचे जीवन कळा जर भेटली तर मग 17वीचे स्तनदेशी अनुहाताचा अल्लरिवासी झालेली सेवा हरिभक्तपर्यंत कैलासाशी ठकुबाई या बळच्या चरणी अर्पण करतो. तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये मला वाटतं सगळ्यांचा श्वास चालू आहे असं काही म्हणायला हरकत. ज्यांच्या कानापर्यंत गेले त्यांचा पण चालूच. म्हणजे जे ऐकतात ते देव, जे झोपले ते महादेव, जे नाही आले ते भद्र्या मारुती असं म्हणू, आणि सगळ्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करून सेवेला पूर्ण वेळा पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर.